इंटिरियर डिझायनरचे रिस्पॉन्सिबिलिटीज नक्की काय असतात चला तर जाणून घेऊया। सो सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो तो एक्झिस्टिंग हाऊस किंवा तुमची ऑफिस स्पेसचा सर्वे करणं। सो एक्झिस्टिंग तुम्ही जे काही स्पेस युज करताय त्याच्यामध्ये काही इश्यूज फेस होत आहे का, त्याच्यामध्ये तुम्हाला काही स्टोरेज इश्यूज आहेत किंवा ओव्हरऑल जे काही तुमचे लेआउट्स बसलेले आहेत, प्लॅन बसलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही इश्यूज आहेत, याचा सर्वे सर्वात आधी इंटिरियर डिझायनर करतात। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्पेस प्लॅनिंग। एस्थेटिक्सच्या आधी ही स्पेस प्लॅनिंग महत्वाचा असतो। सो ओव्हरऑल लेआउट डिझाईन करताना ट्रॅफिक फ्लो असेल, अवेलेबल स्पेस असेल आणि ओव्हरऑल फंक्शनॅलिटी असेल, या गोष्टींचा इंटिरियर डिझायनर विचार करतात। तिसरा महत्वाचा मुद्दा येतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट। सो डिझाईन अप्रूव्ह झाल्या की ते कॉन्ट्रॅक्टर्स कडून करून घेणं, वेळेत करून घेणं, दिलेल्या बजेटमध्ये करून घेणं, हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा पार्ट आहे। हे सगळे इंटिरियर डिझायनर करतात। सो चौथा महत्वाचा मुद्दा येतो मटेरियल सिलेक्शन। इंटिरियर डिझायनर मटेरियल सिलेक्ट करताना दिलेल्या स्पेसिफिकेशन मध्ये आहे की नाही, दिलेल्या कलर स्कीम मध्ये आहे की नाही, दिलेल्या बजेट मध्ये आहे की नाही, हे सगळं एन्श्योर करतो। सो मित्रांनो, इंटिरियर डिझाईन रिस्पॉन्सिबिलिटीज बद्दल पार्ट 2 पण नक्कीच येणार आहे। अशा युजफुल इन्फॉर्मेशन साठी तुम्ही एलिगन्सी इंटिरियर डिझाईनला फॉलो करा।